उदवाडी दोन्ही दहिवलीच्या हद्दीमध्ये येणार हे खेळणारे खेळाडू. पाहूया काय करणार आहे ते खेळाडू. आज मात्र या ठिकाणी केकेसी दहिवली विरुद्ध आज सामना आहे तो रवी विरुद्ध केकेसी दहिवली. स्ट्राईकला आहे रवी आहे, नॉन स्ट्राईक हा पियुष आहे. मात्र पाहूया काय घडणार आहे या ठिकाणी. पाहूया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जाते. थोडस साऊंड लावाज दे. केकेशी म्हणजे कुलस्वामिनी दहिवली. गोलंदाज आहे डीके दीपक कालोके. दिया से दिया जला के चलो और प्रेम की गंगा बहा के चलो. दिया से दिया जला के चलो और प्रेम की गंगा बहा के चलो. पाहूया हा दीपक काय करतोय. पियुष आणि रवी. रवीचा सूर्य आज अस्तित्वात आहे का पाहूया. आज रवी आहे या ठिकाणी. रवी राज करणार का. राऊंड विकेट आला. पहिला चेंडू टाकला गेला. पहिल्या चेंडूचा सन्मान केला. मिड ऑफच्या दरम्यान चेंडू पलतोय. या ठिकाणी पंचांकडे जावं लागलं. धावा किती जाहीर करता सर. दोन धावा मिळाले त्या ठिकाणी. डीके विरुद्ध मगाशी चर्चा चालली होती. डीके म्हणावं का तुला. पाकिस्तान प्रेक्षक म्हटले होते. लक्ष्मणपती बालाजीला म्हटले होते पाकिस्तानी प्रेक्षक बाबूती जरा झिले चले, बाबूती जरा धुले चले. तुला म्हणावं का. पाकिस्तानी प्रेक्षक म्हटले होते लक्ष्मणपती बालाजीला बाबूती जरा धीरे चले, बाबूती जरा धीरे चले. पाहूया दुसरा चेंडू हातलणार. स्वागत केला. चेंडूचा सन्मान करण्याचं रवीन ठरवलं होतं. मात्र या ठिकाणी चेंडू मात्र यष्टीरक्षकच्या ताब्यामध्ये. धाव का डीके येत नाही आहे. डीके हा कंजूसी करणारा गोलंदाज आहे. पाहूया काय करतोय आपल्या. मी मगाशीच सांगितलं होतं की क्रिकेटमध्ये फुटवर्क पाहिजे आणि मोबाईलमध्ये नेटवर्क पाहिजे. जो माझ्या मोबाईललाच नेटवर्क नाही आहे, नेटवर्क इश्यू आहे. मिलिंद म्हटलं होतं कॅश प्राईज द्या. आज गुगल पे चालत नाही आहे. स्वागत केला. चेंडूचा चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी. मात्र एक धाव चोरावी लागते. रवीने पियुषला डोला मारला होता की चल राजा चल. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या आहे ती साहिल पालकर या ठिकाणी माहिती देतात. 3 आहे धावसंख्या. अतिशय जबरदस्त पद्धतीमध्ये खेळणारा, स्लो खेळणारा रवी. लहरों से डरकर कभी नाव नहीं पार होते और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न जर केले ना. सुभाष कालोकीन जर कॅच पकडली तर आदित्य पालकर यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. पुन्हा एकदा डीके तयार आहे. चौथा चेंडू टाकण्यासाठी आपल्या ओर कडून स्वागत केला. पार केला चेंडूला. मात्र पाठवून दिला. पाहूया कॅच होते का. ज्या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्र होता. 2 धावा तर रवीने पियुषला चोराय सांगितले होते. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या देते ती माहिती देते ती स्कोरर. या ठिकाणी एकूण धावसंख्या आहे ती 5. पाचवा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे डीके. दीपक कालोके. मगाशीच म्हटलं होते दिये से दिया जला के चलो और प्रेम की गंगा बहा के चलो. या बंधुरायाच्या मनामध्ये प्रत्येकाबद्दल प्रेम. आदर्श हा गोलंदाज, असा आदर्श गोलंदाज. स्वागत केला. चेंडूला पहार केला. चेंडूला फेकून देण्याचा प्लॅन बनवला होता. पाहूया बाउंड्री लाईनच्या दिसेन. डीजे ऑपरेटर तुमच्याकडे. उगवता तारा आहे पियुष. शेवटचा चेंडू टाकणार डीके म्हणजे दीपक कालोके. दीपक दत्ताराम कालोके या गोलंदाजाचं नाव आहे. मानगाव तालुक्यामध्ये गोलंदाज असा गुणवंत. स्वागत केला. चेंडूचा बॅट फुटवर घेतला होता. सन्मान करायचा ठरवला. डीकेला म्हटलं नाही मारत तुला सोडून देतो. केवळ दीपकने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या.
प्लीज वेल नाही आपल्याकडे, सूर्यनारायण थांबणार नाही आहे. मयूर प्लीज ते मीटिंग नको. सिद्धेश आलाय गोलंदाजीसाठी. सिद्धेशसाठी काय घडणार, काय करणार हा. ओव्हर द विकेट येतो गोलंदाज. डाव्या हाताने फेकला जातो चेंडू. मध्यम पेचचा गोलंदाज स्पिन करतो. सुहास आणि मिलिंद याच्यामध्ये चर्चा. स्वागत केला चेंडूचा. बॅटफुटवर घेता होता, सन्मान केला चेंडूचा. चेंडू मात्र शॉर्ट लेगच्या दरम्यान. बाउंड्री. डीजे तुमच्याकडे. आदित्य पालकर यांच्याकडून 200 रुपयाचं इनाम येणार आहे जर हॅट्रिक काढले तर. मात्र या ठिकाणी सिद्धेश तयार आहे. सिद्धेश त्या चेंडूला थ्रो करतोय, मारतोय, चेंडूला दाबतोय आणि विचारतोय, रजा तुला लागत नाही ना. म्हटलं नाही, इंग्लंडमध्ये सुरू झालं, आता कुठे लागतोय, काय गरज नाही आहे. टेनिस क्रिकेट आहे. या ठिकाणी 2-2 कॅमेरे चाललेले आहेत. पाहूया मैदानामध्ये काय करताय. स्वागत केला चेंडूचा. यष्टीरक्षकच्या ताब्यामध्ये चेंडू. सय्यद किरमानी सारखा हा यष्टीरक्षक, गुणवंत असा यष्टीरक्षक. केवळ धाव संख्या 15च्या घरामध्ये धाबा धरून बसलेला पाहूया. जरी वाघ भुकेलेला असला, वाघ जरी जखमी झाला तरी मात्र शिकार करायची सोडत नाही. थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा तो शिकार करण्यासाठी आपलाच मैदानामध्ये हा वाघ आहे. पाहूया रविराज ज्याचं नाव आहे. पुन्हा चेंडूला सोडून दिला. पंचांकडे जावं लागलं. पंचाने त्याला स्कोर घोषित केलेला आहे. 1 धाव दिलेली. धावसंख्येमध्ये बदल झाली. धावसंख्या होती ती 16च्या घरामध्ये. 16 धावसंख्या. आज स्वरा बलून डेकोरेशन. जर तुम्हाला घर सजवायचं असेल तर दिलीप करकरे यांच्याकडे संपर्क साधून स्वरा बलून डेकोरेशनचं माध्यमातून घर सजवा. पुन्हा एकदा पहार केला चेंडूवर. मात्र रवीला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. येता तुम्ही सुके या, जाता तुम्ही सुके जा. वाजव डीजे ऑपरेटर तुम्ही. महेश गेले नॉनस्ट्राईकला. गोलंदाज मात्र आहे तो सिद्धेश. जसं पारजातकाची फुलं वेचावीत अशा प्रकारे धावसंख्या वेचावी लागेल. एकेरी दुहेर धाव घेऊन उपयोग नाही आहे भाई. स्वागत केला पहिल्या चेंडूचा. पाहूया पंचांकडे जावं लागेल. पंचाने स्कोर घोषित चेंडू केलेला आहे. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ते 17च्या घरामध्ये. धावसंख्या 17 म्हटलं ना. एबीडीएस आर अश्विन अनिल कुंबले यांचं वाढदिवस येतं या ठिकाणी. पाहूया 17 आहे हे. आज मात्र खतरा कुणाला मिळतो या ठिकाणी पाहूया. पुन्हा एकदा सिद्धेश तयार आहे. तर स्वागत केला चेंडूचा. बॅटफुटवर घेतला होता, सन्मान केला, चेंडूला सोडून दिला. मात्र ढोल ताशे वाजवायचे नाहीत, पिपी वाजवायची नाही आहे, घनघन घंटा वाजवायची नाही आहे. प्लॅन मात्र बनवलेला आहे. धावसंख्या 17 आहे. सिद्धेश पुन्हा एकदा 3 चेंडू फेकलेले आहेत. 4था चेंडू फेकण्यासाठी तयार. राईट आर्म वर विकेट आला. हंपरला पार केला. मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेत वाजवली घन 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 घंटा डीजे तुमच्याकडे. देवतेचं माहेरघर म्हटलं जातं पुन्हा म्हणजे. परंतु मात्र दैवलीमध्ये पंढरीमध्ये पाहूया 2028 ला कुंभमेळा भरणार आहे. 16
जानेवारी 2028 ला मात्र या ठिकाणी आज कुंभमेळा भरलेला आहे का पाहूया. हे दहिवली पंढरी क्रिकेटची माटली जाते. स्वागत करतो पहिल्या चेंडूचा. स्वागत केलं होतं, चेंडूचा बॅटफुटवर घेतला होता, सन्मान केला, नाही खेळण्याचा ठरवला, मानस नव्हता बनवला. या ठिकाणी षटक संपतं, त्या सिद्धेचं षटक संपलं. सिद्धेचं धाव संख्या 23 असताना मित्रा 5 बॉल झालेत मयुरेश. स्कोरर सांगतात 5 झालेत. काय बघा सांगा तुम्ही. पहिला बॉल चौकार, डॉट, व्हाईट, विकेट, व्हाईट, 6, डॉट. 23 धावा आहेत. एक बॉल टाकावा लागेल. प्लीज एक प्रतिनिधी पाठवायचा आहे की केशी दहिवलीने, दहिवली कोणने. या ठिकाणी आमचे YouTube लाईव्ह सांगते तुम्हाला की एक चेंडू टाकणं आहे. पंचांकडून निर्णय आलेला आहे मित्रा. आपण बोलून काही नसतं, त्या ठिकाणी नेवदेवता असतात त्या ओर झालेली आहे. ठीक आहे, महेश तयार आहे. पुन्हा एकदा पाहूया मैदानामध्ये गोलंदाज कोण हातलतोय. सुभाष कालोके तर ही मॅच खेळण्यासाठी आलेला आहे, मानस बनवलेला आहे. मात्र आज दिवसभर 418 नंबरची जर्सी घातलेली आहे. या ठिकाणी पॉइंट मध्ये लावलेला आहे सुभाष कालोकेला. पाहूया काय करणार आहे या ठिकाणी. धावसंख्या आहे ते एकूण 23 च्या घरामध्ये. 23 आहे. गोलंदाज आहे तो आवी. चल ठीक आहे. आवी तयार आहे. राईट मोर द विकेटला अंपरला पार केला, मात्र पाठवून दिला. बॅटरिंग बॅटरिंग प्यारा सिक्सर. डीजे मास्टर सलाम तुम्हाला. पियुष मात्र आहे, युवा खेळाडू आहे. आज मात्र त्याने मानस बनवला होता, ठरवून आला होता की मॅच खेळायची का, आणि खेळतो. या ठिकाणी मात्र अवी सारखा गोलंदाजाला फटकेबाजी करतो. पहिल्या बॉल्स मध्ये सिक्सर टाकला, जबरदस्त पार केला, लेग ऑनच्या दरम्यान सिक्सर टाकून दिला. पाहूया अवी हा मध्यम पेचचा गोलंदाज, आपल्या डाव्या हाताने गोलंदाजी करणारा मास्टर हा गोलंदाज आहे. हातामध्ये चेंडूला घेतलेला आहे. अर्ध विकेट येतोय. चेंडू टाकण्यासाठी पियुषसाठी तयार आहे. पियुष हा दैवली बौद्धवाडीतला खेळाडू मिड विकेटच्या दरम्यान चेंडू पलतोय. एक धाव घेतोय, 2 धावेची मागणी करतोय. 2 घे असं शब्दापर्यंत मात्र या ठिकाणी 2 तर धावा चोरल्या. तिसरी धाव घेण्याचा इरादा बनवतोय का, आणि या ठिकाणी दिलं आपलं विकेट. डीजे मास्टर तुमच्याकडे. सुजल आहे या ठिकाणी, सुजल आहे. सुजल पाहूया काय करतो, की ही भूमी आहे ना संतांची आहे, ही कर्मवीरांची भूमी आहे. या ठिकाणी मात्र एक तुम्हाला लेख सांगणार आहे. सुंदर स्वागत केला, चेंडूचा घेतला, मात्र पाहूया डीप मिड विकेटच्या दरम्यान सोडून दिला. बॅटिंग सिक्सर. वा बाई वा वा. आहा.
अंगात येण्यासारखं गाणी वाजवा, असं धन थन 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 अंग झाला पाहिजे, अंगामध्ये शारे आले पाहिजे. पुन्हा एकदा पाहूया. अवी तयार आहे, धावसंख्या 37 आहे. तिसरा ओव्हर हाताळण्यासाठी अवी तयार. स्वागत करतोय अवीचं. पाहूया बॅट फुटीवर घेतोय, सन्मान करतोय, चौकात करतोय. मात्र या ठिकाणी खेळण्याचा शांत बसलेला होता. एक धाव घेतली, दुसरी धावेसाठी मनाई केली. वा भाई वा, दुसरी धाव देण्याचं मानसच बनवलं होता. देतो मी तुला, दान करतो, कर्णासारखं दान करतो, काही घाबरू नकोस, मी आहे. धावसंख्या होती ती या ठिकाणी 39च्या घरामध्ये. मोठी गोष्ट काही नाही आहे, कारण का ही धर्मवीरांची भूमी आहे. या भूमीमध्ये असंच घडतं. मात्र बलिदान दिलं जातं, हत्या म्हटली जात नाही आहे, बलिदान दिलं जातं या ठिकाणी. अवी तयार आहे गोलंदाजीसाठी. कितवा बॉल टाकतोय बाबा? 5वा बॉल बाबा टाकणार आहे. पुन्हा एकदा स्वागत केला चेंडूचा. मात्र त्या क्षेत्रामध्ये चेंडू पलणार होता. दुसऱ्यासाठी रन मागतोय का घडणार आहे, आणि या ठिकाणी बलिदान दिलं. पाहूया दुसरं या ठिकाणी विकेट देतो. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होते ती स्कोरर माहिती देते त्या ठिकाणी 40च्या घरामध्ये. नक्कीच 40 धावा या दरम्यान धावफलकावरती. पण आपण जर विचार केला ना, तर क्रिकेट म्हणजे क्रिकेटमध्ये वय नसतं असं म्हटलं जातं. एज इज जस्ट अ नंबर. आपण सुभाष कालोके यांना पाहताय, जर्सी नंबर 418 परिधान केलेत, जे पॉइंटला उभे आहेत. अविनाशी यांचे मोठे बंधू आणि त्यांचाच मुलगा अर्थातच सिद्धेश कालोके, म्हणजे एकाच संघातून वडील आणि मुलगा खेळताना पाहायला मिळतोय. हा दुर्दर्शन योग आहे. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत सुभाष कालोके यांच्याकरता. छान, जबरदस्त. पुन्हा एकदा सुभाष त्या ठिकाणी रनिंग द बिंड विकेट करतो. धाव देण्याचा ठरवलं नाही आणि पुन्हा या ठिकाणी एक विकेट मिळतोय. जबरदस्त विकेट मिळतोय. धावसंख्या 40 असताना या ठिकाणी षटक संपतोय. अवीचं षटक संपलं. अवीनेही चांगली गोलंदाजी केली, सिद्धेशने चांगली गोलंदाजी केली, दीपेशने गोलंदाजी केली. चांगले गोलंदाज सापडले. सूरजने चांगली फलंदाजी केली, महेशने फलंदाजी केली, पियुष आहे, रवी आहे, असे फलंदाज आहेत त्या ठिकाणी. केवळ 40 धावसंख्या संख्या झालेली आहे. पाहूया काय घडणार इथे या ठिकाणी. पाहूया टॉस साठी याचा आहे. घ्यायची आहे, कारण का वेळ आपल्याकडे अपुरा आहे, वेळ कमी आहे. आणि केकेशी दहिवली त्वरित फलंदाज पाठवायचे आहेत, कारण का फायनल होणार आहे आज. होली पौर्णिमा आहे, होली दहन आहे.
मैदानामध्ये दहिवली बौद्धवाडी टीम गेलेली आहे. त्या ठिकाणी 24च्या आतला सर्कल जो आहे त्याच्यातला सर्कलमध्ये फिल्डिंग लावलेली आहे. सुमित स्ट्राईकला गेलेला, नॉन स्ट्राईकला डीके संभालतोय का सुमित संभालतोय पाहूया. 45 नंबरची जर्सी घातलेली आहे सुमितने, 18 नंबरची डीकेन घातलेली आहे. डीके जिमचे मालक आहेत मानगावमध्ये, ज्यांचं व्यायाम शाळा आहे ते डीके चाललेले आहे. त्या पाहूया काय घडणार या ठिकाणी. महादेव पवार प्रयत्न करतात अजित जवळ चर्चा करण्याचं. मिलिंद शिर्के आहे या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेले परिवार प्रेक्षक आहेत. आज मात्र होली पौर्णिमा आहे. काय घडणार आहे, स्ट्राईक कोण संभालतोय, कोण रोटेट करतोय, कुणाकडे जातोय स्ट्राईक पाहूया. प्लीज गो टू पहिल्यान विष्णू तलवाटकर, प्लीज स्टेज कडे ये विष्णू. गो टू पहिल्यान विष्णू तलवाटकर, प्लीज बेटा या ठिकाणी ये. अक्षय पालकर पाहूया. सुमित आहे. सुमित हा एक बंपर आहे, आग ओकणारा बंपर आहे. हे जरी वय सांगत असले तरी मात्र आज मात्र या ठिकाणी काय करत आहे आपल्या संघासाठी किती प्रयत्न करणार, काय करणार मात्र या ठिकाणी पाहूया. सुमित सांगतो गोलंदाजाला मी कविता लिहितोय, तू मात्र निबंध लिहू. गोलंदाज रवी आहे. रवी पहिला चेंडू टाकणार या ठिकाणी. या केलपट्टीमध्ये रवी तयार आहे. रवी राज, सूर्याचं राज आहे का पाहूया. या ठिकाणी मात्र स्वागत केलं. कार्पेट सायाने चेंडू गेला हवेमध्ये, उडवला चेंडू. वन्स बाउंड्री डीजे. पुन्हा रवी दुसरा चेंडू हाताळण्यासाठी डीकेला पाहायला, चेंडूला हवेमध्ये खेळण्याचा फ्रीडम बनवला होता त्या ठिकाणी मिड विकेटला. आता मात्र डीके या ठिकाणी संपन्न होतोय. डीके तंबूमध्ये परत येतोय. सुमित तंबूमध्ये परत येता तुम्ही सुके या, जाता तुम्ही सुके या. या या भैया, स्टेज मोकला आहे या. फलंदाज रवीला मात्र या ठिकाणी एक विकेट मिळालं. रवी पाहूया कितवा चेंडू हाताळतोय. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहे. दहिवली बौद्धवाडी संघाकडून तिसरा चेंडू हाताळतोय. मात्र सिद्धेश सांगतोय बाबा रवी दादा या ठिकाणी मी खेळण्यासाठी आलोय पाहूया. परंतु मात्र या ठिकाणी दुश्मनी असते, क्रॉसिंग असते मैदानामध्ये, मात्र हे नसते, मैत्री नसते. बाहेर आल्यानंतर मैत्री होते. या ठिकाणी पाहूया रवी राईटम राऊंड विकेट आला. चेंडू टाकला गेला हवेमध्ये. चेंडू आहे. चेंडू मात्र पाहूया कुठल्या क्षेत्रामध्ये जातोय. साधारण मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्रफळाला त्या ठिकाणी एक धाव घेतली. दुहेरी धावेचा मानच बनवला लागतं. धावसंख्या स्कोरर देते त्या ठिकाणी. धावसंख्या आहे ती 6. मात्र एकेरी दुहेरी धावसंख्या 6 धावसंख्या या ठिकाणी. रवी तयार आहे. रवी मात्र काय करणार. एकूण 6 धावसंख्या या ठिकाणी. पाहूया रवी आहे. रवी तयार आहे. आज मात्र पौर्णिमेचा दिवस आहे. चंद्र पूर्ण दिसत आहे. चंद्र जरी पूर्ण दिसला तरी मात्र आज अंधारी रात्र नाही आहे. स्वागत केला. कार्पेट सायाने चेंडू खेळला गेला. एक धाव घेण्याचा इरादा बनवला, मानस बनवला होता. मात्र सिद्धेशने डेकेला मनाई केली. धावू नकोस राजा म्हटलं. धावसंख्या आहे ती. या ठिकाणी शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे जे कमिटी मेंबर्स आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्या सर्व कमिटी मेंबर्सना विनंती असेल आपण त्वरित त्या ठिकाणी या व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्सकडे. शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर्स कृपया आपण या ठिकाणी लगेचच यायचं आहे या पवेलियनमध्ये. फोटोकॉम बॉक्स. स्वागत केलं चेंडूचा. बेहतरीन डीजे मास्टर तुमच्याकडे. या ठिकाणी रवी कितवा चेंडू हाताळणार बेटा.
6वा चेंडू रवी हातलणार, 12 धावसंख्या तर झालेली आहे. 41ला सामोरे जात असताना बॅटफुटवर घेतला होता, सन्मान केला चेंडूचा, स्वागत केला चेंडूचा. मात्र या ठिकाणी षटक संपतंय असं कटे सरकारकडून. रवीचं केलं पहिले षटक संपलं, 12 धावा दिल्या पहिल्या ओव्हर्समध्ये. काय कहाणी केली, दुसरा गोलंदाज कोण मागवतोय पाहूया. या ठिकाणी महादेव पवार आहेत, मॅच पाहतेत, असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत या ठिकाणी. रवी आणि संघाच्या संघनायकाकडे चर्चा. गोलंदाज आहे, पाहूया दुसरा गोलंदाज कोण हातलला जातोय, कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाते, कुणाच्या खांद्यावर हे चषक दिलं ते. सागर आहे, अतंग महासागर, सागर सागर असं नाव, परंतु मात्र सागर हा दहिवली बौद्धवाडीकडून दुसरं षटक हातवतोय. पहिल्या बॉलचं 6 चेंडू हातळले रवीने, 12 धावा दिल्या. सूरज सूरज असा आवाज पॉइंट मध्ये लावलेला आहे. मात्र पाहूया काय होतं या ठिकाणी. मात्र सागर तयार आहे. बॅटरिंग 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 नन्ना मुन्ना राय ही डीजे तुमच्याकडे येतोय. संख्या 18 आहे या ठिकाणी. मात्र सागर पुन्हा एकदा तयार आहे. डीके सामोरी आहे, सामोरी जाणार का हा प्रश्न आहे. स्वागत केला आणि बॅटफुटवर घेतला आणि पाठवला, मात्र मिड विकेटच्या दरम्यान. पाहूया काय घडतो या ठिकाणी. शिकार बनते डीके तंबू मधून खेळपट्टी मधून बाहेर येताना. या ठिकाणी डीजे तुमच्याकडे येतोय. झालेले सिद्धेश दीपेश आणि सुमित तंबू मध्ये परतलेले आहे. सिद्धेश आणि करण करण इंग्लंडच्या गोलंदाजाला ज्या वेळेला युवराज सिंगनी 6 बॉलला 6 सिक्सर मारले होते ना, तशा प्रकारे तुला युवराजचं रूप धारण करावं लागेल. करण करण या ठिकाणी थांबायचं नाही आहे, शांत बसायचं नाही. तू साधू आहेस का, संत आहेस का. स्वागत केला चेंडूचा, पंचांकडे जावं लागेल. पंचाने दंडित केलं गेलं त्या सागरला. हे भाऊ या पंचांकडे गेल्यानंतर पुन्हा तर 2 धावा चोरल्या. एकूण या ठिकाणी 3 धावा तर मिळाले. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ते 21च्या घरामध्ये. या ठिकाणी दंडित केलं सागरला. सागरला नो दिला. 17 नंबरचं रोल लावलं सागरला. सागरला म्हटलं तू दंडित आहेस, तू काहीतरी नियम चुकीचं करतोस, कशा प्रकारे गोलंदाजी चुकीची करतोस, असं दंडित केलं. 21 धावसंख्या झालेली आहे. मोठी गोष्ट काही नाही. लहिरो शेडरकर कभी नाव नाही पार होते और कोशिश करने वालों की कभी हार नाही होते. अरे प्रयत्न तर करावे लागतात. तुला एका दिवसात मिलिंद शिर्के बनता येतो का. नाही राजा, एका दिवसामध्ये बनता येत नाही. आयुष्य वेचावं लागतं, आयुष्य घडावं लागतं. त्याच्यासाठी मिलिंद शिर्के बनतो. पुन्हा एकदा स्वागत केला. बाहेर पंचांकडे जावं लागतं का. मात्र त्या ठिकाणी सिद्धेश आणि करण थांबलेला आहे. करण काय करतोय, मी म्हणतो बर्फाचा गोला आहे का, थांबू का खेळू, काय विचारतोय बॉलला. मात्र संघाची जबाबदारी आहे. संघ त्या ठिकाणी आपल्या जर टाळ्या वाजवण्यासाठी संघ तर तयार आहे. या ठिकाणी डोक्याला ताण द्यावं लागतं, समाजामध्ये तर मान मिळतो. आणि क्रिकेटमध्ये जर शरीराला ताण दिलं तर क्रिकेटमध्ये मान मिळतो. मैदानाच्या आतमध्ये ताण द्यावं लागतं तर समाजात मान मिळतो. पाहूया बाउंड्री लाईनच्या दिशेने. मात्र पाहूया बम चिकी बम बम, पंचांकडे जावं लागतंय.
गोलंदाज आहे मात्र या ठिकाणी सागर पाहणी केली, चेंडूचे पाहून घेतला, फुलटॉस खेळण्याचा इरादा बनवता, मानस बनवला, पंचांकडे जावं लागलं, दोन्ही धाव तर चोरलेली आहे या ठिकाणी. पाहूया, एक तर धाव घेतलेली आहे, 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. 7-12 7 चेंडू 12 धावा धावसंख्या होते या ठिकाणी. 29 धावसंख्या झालेली, 7 चेंडू 12 धावा. जर मॅच कुणाला बीपी शुगर असेल तर मॅच पाहू नका, डोळे मिटून घ्या आणि शांत मॅच झाल्यानंतर पुन्हा पहा. पुन्हा एकदा सागर आउटर राऊंड विकेटाला स्वागत केलं चेंडूचा. करणने मात्र धुम्मकाल घेतलं, 1 धाव घेतलेली आहे. करणने दुसरे कॉल करण्याचा इरादा बनवला होता. पाहूया या ठिकाणी मात्र काय घडतोय. 2 तर धावा चोरलेल्या, धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या होते ती 31च्या घरामध्ये. 6 चेंडू 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. 31 झालेत मित्रा. 41 ला विन आहे. 6 चेंडू 10 धावा. केकेशी एक हे पाठवा. 6 चेंडू 10 धावा. काय घडणार. गोलंदाज आहे, पाहूया कुणाच्या हातामध्ये कर्णधार चेंडू देतोय. पाणी तर दिलेलं आहे, अविनाश चाललेला आहे दर्शी नंबर 10 घालून. आज मात्र त्या ठिकाणी काहीतरी मेसेज पाठवलेलं असतं, काहीतरी निरोप पाठवलेला असतं. जसं आपण एखादी प्रेमपत्र पाठवलेलं असतं तसं प्रेमाचं ते प्रतीक पाठवलेलं असतं. काय म्हटलं जातं ना, शिवगर्जना ग्रामीण क्रिकेटची मुलं म्हणजे गुलाबाचीच फुलं. या ठिकाणी सर्व ही मुलं एकत्र आली. आज रविवार साजरा केला, आनंदाचा दिवस आहे. महेश काढलेला आहे गोलंदाजीसाठी. महेश पाहूया काय करतो. 6 चेंडू मध्ये 10 धावा तर देणार आहे का, पाहूया काय करणार आहे. या ठिकाणी अतिशय उष्णता, दुवे झटके, परंतु मात्र डाबरची ग्लुकोज आपल्याला घ्यावी लागली. मिलिंद दादा आहे त्या ठिकाणी, आमचा कॉमेंटेटर्स आहे अजित सकपाल आहे, त्याच्यानंतर गाडे सरकार आहे. चांगले कॉमेंटेटर्स या ठिकाणी मिळतात. मला शिवर्धनमध्ये भेटलं होतं इंडिया कॉमेंटेटर, सुंदर कॉमेंटरी होते. अशी मिलिंद दादा या ठिकाणी आहेत, स्वागत करतो सर्वांचे. महेश आहे, महेशने चेंडू खेळण्याचा इरादा बनवता, मानस बनवला होता तो मात्र या संदेशने सिद्धेशने चेंडू काढून नोचा करार केला, फ्री हिट दिली, 17 नंबरचं रोल लावलं. महेशला सांगितलं अरे तुला दंडित करण्यात येत आहे. धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या होते ती. महेश पवार या गोलंदाजाचं नाव, हा मात्र वादल पवार, भावेश पवार ऐकला असेल, हा महेश पवार या ठिकाणी आहे. वादल येतोय या ठिकाणी, शॉर्ट लेगला खेळण्याचा इरादा बनवता. पाहूया बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय का. या ठिकाणी मात्र काय घडणार. 2 तर धावा चोरलेल्या आहेत, 3री धावाची इरादा बनवतोय का. 3 तर धावा चोरलेल्या आहेत, 4थी धाव घेतलेली आहे का आणि 3 धावांमध्ये आउट. OUT धावसंख्येमध्ये बदल होते. मयुरेश धावा किती देता, थांबा. ओके, किती झाले. 35 झालेली आहे या ठिकाणी. पाहू एकदा पुन्हा किती बॉल आहेत. 1 तर चेंडू झालेला आहे. पाहूया मैदानामध्ये अवी नावाचा फलंदाज गेलेला आहे. मात्र या ठिकाणी सिद्धेश तंबूमध्ये परतला. करण आहे, अवी नॉन स्ट्राईकला आहे. करण त्या ठिकाणी स्वागत करतो. चेंडूचा मात्र 1 धाव घेण्याचा इरादा बनवला होता. यष्टीरक्षेच्या कक्षामध्ये चेंडू आहे, दुहेरी धाव घेण्याचा इरादा बनवतो का. या ठिकाणी पंचांकडे जावं लागतंय का आणि पंचांकडे गेल्यानंतर OUT डिजेट मास्टर तुमच्याकडे येतोय. वाला कोण असेल तर त्यांनी ही मॅच पाहू नका. शांत राहा, डोकं शांत ठेवा. क्रिकेट आहे, पुढच्या रविवारी पण आपण भेटणार आहोत. मात्र टेन्शन धरू नका. काय घडणार. बॅटमन्स नेम आहे बाबा, ज्याचं नाव आहे, बॅटमनचं नाव बाबा निकेश आहे.
निकेश पाहूया काय करतोय ते. मॅच कशी आहे, ड्रामा आहे पहा. मिलिंद शिर्के पहा मॅच कशी टळटळ खेळते या ठिकाणी होते. असेच आहे ड्रामा मॅच होतात. पाहूया 4 चेंडू ना, 4 चेंडू 5 धावा. ब्राईन म्हणून ज्याचं नाव होतं लारा, वेस्ट इंडिजचा अनंत करकरे विचारतो काय घडणार आहे या ठिकाणी. 4 चेंडू 5 धावा आहेत. मात्र पाहूया रिझम मध्ये खेळण्याचा इरादा बनवला होता, मात्र या ठिकाणी काय घडतोय या ठिकाणी. पंचांकडे जातोय आउट. वा बाई वा. डीजे मास्टर तुमच्याकडे. जागेवर अजय चाललेला आहे. भाऊया काय घडणार आहे. केवळ 4 चेंडू असतील आणि या ठिकाणी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पाहूया मॅच कशी मॅच फिरते. पाहूया एकदा पुन्हा मैदानामध्ये जाऊया. मैदानामध्ये मयुरेश कटे त्या ठिकाणी पंचांचं काम पाहतेत. आमचे आंबेत वरून आलेले पंच आहेत त्या ठिकाणी पाहतेत. पाहूया पुन्हा एकदा काय घडणार आहे. गोलंदाज आहे महेश पवार. भावेश पवारचं नाव घेतलं की महेश पवारची आठवण येते या ठिकाणी. मात्र फलंदाज आहे तो करण कालोखे. स्वागत केला चेंडूचा, मागणी केली होती 1 धावाची. आपल्या छोट्या बॅटमन्सला सांगितलं होतं, म्हणजे अजयला सांगितलं होतं बाबा 1 धावसंख्या होते या ठिकाणी. चेंडू आहेत मात्र आता 2 आणि 4. 2 चेंडू आहेत, 4 धावा आहेत. मजा आहे. काय मॅच होणार, काय हाय ड्रामा मॅच होणार या ठिकाणी. 2 चेंडू 4 धावा. धावसंख्या झाली ते एकूण धावसंख्या 37. 2 चेंडू आहेत आणि 4 धावांची गरज आहे. पाहूया मॅच कशा प्रकारे फिरते, कुठे फिरते, काय करणार, कशा प्रकारे काय घडणार मॅचचं हाय ड्रामा काय होणार. पाहूया मैदानामध्ये पुन्हा एकदा नेतोय ओव्हर द विकेट येतोय. चेंडू टाकतोय. चेंडू टाकल्यानंतर 1 धाव घेण्याचा इरादा बनवला होता त्या ठिकाणी. 1 धावेची मागणी आहे का, दुसऱ्या धावेसाठी कॉल करतोय का, दुसरी धाव पाहू मिळते का, आणि या ठिकाणी मात्र विकेट मिळतोय का. विकेट डीजे मास्टर तुमच्याकडे येतोय. आपल्या देवीला साकलं घालत असेल की माझी टीम जिंकून दे, माझी टीम जिंकून दे. प्रत्येक जण आपल्या ग्रामदेवतेला घालत असेल. सुभाष कालोखे चाललेला आहे. मात्र एक ठिकाणी मुलगा खेळतोय, एक ठिकाणी भाई बॅटमन्सने विशाल चाललेला आहे. पाहूया विशाल आहे. विशाल काय करतोय या ठिकाणी. विशाल आलेला आहे. विशाल चाललेला आहे. आज मात्र 1 चेंडू आणि धावा पाहिजेत या ठिकाणी. 1-3. पाहूया काय घडणार काय. विशाल मात्र समाजसेवक आहे. पाहूया समाजसेवक आपल्या संघासाठी काय तुटून पडतोय, किती प्रकारे काय पडतोय त्या ठिकाणी. महेश मात्र आपल्या महेश टेन्शनला असेल. महेश सूर्याकडे बघत असेल. प्रत्येक जण आपल्या ग्रामदेवतेला विचारत असेल की साकलं घालत असेल परमेश्वराला की माझा संघ जिंकावा, माझा संघ जिंकावा. मात्र मॅच हाय होणार आहे. 1 चेंडूवर मॅच अवलंबून आहे. क्रिकेटचे शेवटपर्यंत सांगू शकत नाही की क्रिकेट कसं बदलतं. जसा निसर्ग बदलतं तशा प्रकारे क्रिकेट बदलतं जातं. वय बदलतं तशा प्रकारे क्रिकेट बदललं जातं. पाहूया काय घडणार या ठिकाणी. एक स्वागत करतो विशाल कालोखे. फटकेबाजी करण्याचा प्लॅन बनवता. 1 धाव घेतलेली आहे. दुहेरी धाव घेण्याचा इरादा आणि पाहूया वेल ट्राय विशाल, वेल ट्राय विशाल, वेल बॅट विशाल. अभिनंदन विशाल. ठीक आहे या सर्व संघाचे कमिटी सभासद स्टेजकडे यायचं आहे. कमिटी सभासद, सर्व संघांचे कमिटी सभासद स्टेज जवळ यायचं आहे. कमिटी सभासद
काय देऊ